सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात हेडलाईन्सना। आगामी निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये। कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा पर्याय निवडा, नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। निलेश घायवळसह सचिन घायवळवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल। कोथरूडमधील गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल। फडणवीस शांत डोक्यानं भांडणं लावतात। हर्षवर्धन सपकाळांचं वादग्रस्त विधान। मुख्यमंत्र्यांची नथुराम गोडसेंसोबत तुलना। शस्त्र परवाना प्रकरणामध्ये आदेशाची प्रत समोर। 24 जून 2025च्या आदेशावर योगेश कदम यांची स्वाक्षरी। पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते आदेश। दंगेकरांच्या मुलाचे फोटोशूट भाजपने केले व्हायरल फोटोमध्ये मुलाच्या हातामध्ये पिस्तूल आणि बंदूक, शस्त्रासह अलिशान वाहनासोबतचे ही फोटो। नितीन देशमुखांचा अकोला पालिका अधिकाऱ्यांवर संताप। पालिकेकडून एकत्रित निविदा काढण्यात आल्या। एकत्रित निविदा काढल्यानं नियमांचं उल्लंघन झाल्याचा देशमुखांचा आरोप। मुंबईमध्ये युवा काँग्रेस आक्रमक। सरन्यायाधीशांच्या हल्ल्याला केला निषेध, तर कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना घेतलं होतं ताब्यात। सोमवारी ठाण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्तपणे मोर्चा। माजी आमदार राजन विचारेंची माहिती। पालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन। गँगस्टर डी.के. रावला अटक। मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं केली अटक। चेंबूरच्या एका फ्लॅट संदर्भात डी.के. रावनं धमकी दिल्याची सूत्रांची माहिती। गौतम अदानींची फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री। अदानी समूह चित्रपट उद्योगामध्ये गुंतवणूक करण्याची सूत्रांची माहिती।